दीप अमावस्या कशा पद्धतीने साजरी करायची, या पूजेची मांडणी कशी करायची ह्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघू शकता। सर्वांनीच दीप अमावस्याची पूजा करा। या पूजनामुळे आपले पितर जे आहे ते तृप्त होतात। जे पितराचे ऋण आपल्यावर आहेत, खूप जणांना पितृदोषाचा खूप त्रास होतो, मग त्यांनी दीप अमावस्याची अवश्य पूजा करा। पूजेची मांडणी कशी करायची, काय करायची ह्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही नक्कीच बघू शकता। आणि दीप अमावस्याची पूजा आहे ती घरात सर्वांनीच करावी। परत या दिवशी लहान मुलांचे औक्षण केले जाते, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी ही औक्षण लहान मुलांची केली जाते। तर हे औक्षण कशा पद्धतीने करायचं ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता। तुम्ही कणकेच्या दिव्याने करू शकता किंवा जे तुमच्या घरामध्ये दिवे त्यांनी लहान मुलांचे औक्षण करू शकता। पण या दिवशी लहान मुलांचे औक्षण करणे अतिशय शुभ मानले जाते आणि करा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो पितरांच्या आपल्या म्हणजे ऋण फेडण्यासाठी। तर अवश्य दीप अमावस्येची पूजा तुम्ही करा। आणि तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मी त्याचा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता। श्री स्वामी समर्थ।